हॅलो फ्रेंड्स, मी मेघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आणि आज आपण बनवणार आहोत झटपट असं लोणचं, इन्स्टंट पटकन. कारण की आपण घरामध्ये प्रत्येक वेळी लोणचं असतंच असं नाही आहे, पण कैरी आता उन्हाळ्यात खूप सारी येते. तर ती कैरी नुसती खाण्यापेक्षा तिला आपण छान एक मस्त तयार केलं लोणचं आणि ते पटकनही होतं. 5-10 मिनिटात लोणचं तयार होतं आणि त्याच्यात लोणच्याचा मसाला नाही, काही नाही, एकदम साधं घरातल्या वस्तू वापरून तुम्ही करू शकता. तर हे दुपारच्या वेळेस जेवणामध्ये जर अगदी फिकं जेवण असेल तर त्याच्याबरोबर हे चटपटीत लोणचं छान वाटतं. तर आपण ही रेसिपी तयार करूया. चला, इथे आपण मध्यम आकाराची एक कैरी घेतली. कैरी तुम्ही छोटी मोठी जशी बाठ्याची असेल नसेल तशी घ्या, आंबट गोड कशी पण. तर ती एक घेतली आहे मी. त्याच्यानंतर 1 चमचा मोहरी घेतली आहे. त्याच्यानंतर 1 चमचा लाल तिखट घेतलं आहे आणि 1 चमचा मीठ घेतलं आहे, पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घेतलं आहे. तर तिखट आणि मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घ्या. इथे आपण कैरी कापून घेऊया. ह्याचे बारीक बारीक काप करायचे. बाठा असेल तर बाठा काढून टाका, ह्याच्यामध्ये जास्त बाठा नाही आहे. तर आपण बारीक बारीक काप करायचे. तुम्हाला जसे हवेत तसे, पण बारीक केले तर ती खूप छान, तो मसाला जो आहे तो पूर्ण लागतो कैरीला आणि खूप छान चव लागते. आणि तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि मला खात्री आहे की ही तुम्हाला रेसिपी आवडेल, कारण ही पटकन होणारी आहे, जास्त वेळ खाणारी नाही आहे आणि प्रत्येक वेळी लोणचं असतं असं नाही आहे. आणि ताज्या कैऱ्यांचं लोणचं खूप टेस्टी लागतं, तर तुम्ही नक्की करून बघा. तर इथे आपण एकदम बारीक बारीक असे छान तुकडे करून घेतलेत कैरीचे, त्यामुळे ते पूर्ण टेस्ट त्याची खूपच सुंदर होते. आणि पुढच्या वेळेस मी तुम्हाला कैरीची चटणीसुद्धा दाखवणार आहे. तर तुम्ही आता हे लोणचं करून बघा एकदा, खूप छान लागतं. आपली कैरी पूर्ण कापून झाली आहे, बारीक तुकडे करून झालेत त्याचे. तर आपण इथे पाव चमचा हळद घालूया. आणि ह्याच्या पूर्वीच्या व्हिडिओजला तुम्ही खूप ॲप्रिशिएट केलं आणि खूप छान वाटलं मला, तुमचे धन्यवाद त्याबद्दल. तर इथे मी 1 चमचा लाल तिखट घातले आणि त्याच्यानंतर आपण मीठ घालूया. मीठ चवीप्रमाणे घाला, तुम्हाला कमी जास्त, काहींना थोडंसं मीठ जास्त लागतं लोणच्यामध्ये, तर तसं घ्या तुम्ही कमी जास्त करून. तिखटही तसं करू शकता. तर हे सगळं आपण मिक्स करूया, म्हणजे हे सगळं, हा जो मसाला आहे तो सगळा कैरीला लागेल. हे छान आपण मिक्स करून घेऊया. आता आपण फोडणी करूया. तर मी भांडं घेतलं आहे फोडणीसाठी. 2-3 चमचे तेल घेतलं आहे. तेल छान गरम होऊ द्या. आणि असंच तुम्ही लोणचं गाजराचं, मुळाचं सुद्धा करू शकता. ते झटपट होणार आहे आणि चवीलाही छान लागतं, तसं खायला नको वाटतं. तर इथे मी 1 चमचा मोहरी घातली आहे. मोहरी छान तडतडली ना की आपण गॅस बंद करायचा आहे, गॅस चालू नाही ठेवायचा आहे, कारण मग आपण हिंग टाकणार आहोत, ते जळून जाईल. तर गॅस मी बंद केला आहे. त्याच्यानंतर मी इथे पाव चमचा हिंग घालते आहे त्याच्यामध्ये. हे बघा, आता हिंग छान फक्त फ्राय होईल. तर ही फोडणी आपण थंड करून घेऊया. आता ही थंड झालेली जी फोडणी आहे, पूर्ण थंड केली आहे, अजिबात गरम ठेवायची नाही. तर ही याच्यामध्ये पूर्ण घातली आहे आणि राहिलेलं पण पूर्ण तेल आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत आणि ही सगळी फोडणी आता मिक्स करून घेणार आहोत. पूर्ण कैरीमध्ये ती मिसळली गेली पाहिजे. तर हे आपण छान आता हलवून घेऊया. ही फोडणी छान मिक्स करून घेऊया. आत्ताच ह्याचा कलर आणि याचा सुगंध इतका सुटलाय छान की तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा एकदा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली आहे ती. तर हे छान आपण मिक्स केलं आहे. आता आपलं लोणचं तयार झालं आहे. बघा किती छान टेम्पटिंग रंग दिसतो आहे आणि ह्याची चवही सुंदर लागते. तर तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि मला सांगा कसं झालं ते. आणि ह्या ज्या छोट्या छोट्या रेसिपीज आहेत ना, त्या मला शेअर करायला खूप आवडतात, कारण त्या झटपट होणार आहेत. आणि आपण जे लोणचं करतो ते मुरायला थोडा वेळ लागतो आणि ताजी कैरी येते, तर त्या कैरीपासून आपण रोजच्या रोज हे लोणचं, हे अगदी 2 दिवस पण राहतं लोणचं बाहेर. तर हे तुम्ही करून ठेवू शकता आणि झटपट होणार आहे, त्यामुळे पटकन होऊ शकतं. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये.